नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे ऊस लागणीपासून तर कापणीपर्यंत कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळू शकतं. या संदर्भातली माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओसाठी पाहणार आहे, व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, समोर दिसतोय आपणास हा ऊस, याची कशा प्रकारे काळजी घेतली, कशा प्रकारे फुटवे निघले, या संदर्भातली सर्व माहिती आपण पाहणार आहे. तर मित्रांनो पहा, ऊस लागवडीपासून तर कापणीपर्यंत याच्यामध्ये काही महत्त्वाचे नियम असतात आणि ते नियम पाळणे खूप महत्त्वाचे असते. त्याच्यामध्ये मित्रांनो, आता आपण काय महत्त्वाचे नियम आहेत हे सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्याच्यामध्ये मग जमिनीची निवड आणि मशागत, सुधारित बियाणे, खत आणि पाणी व्यवस्थापन, आधुनिक पद्धती, ऊसाची बांधणी आणि कीड नियंत्रण, कापणी, कापणीपूर्वी घ्यावयाची काळजी, या संदर्भातले सर्व नियम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि प्रथमच तुम्ही जर माझा हा व्हिडिओ पाहत असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा मित्रांनो, आता लागवडीपूर्वी कशी ऊसाची काळजी घ्यायची, लागवडीपूर्वी कशी काळजी घ्यायची पहा मित्रांनो. जमीन ज्यावेळेस आपण ऊसाची निवडतो त्यावेळेस पाण्याचा निचरा होणारी आणि मध्यम ते भारी जमीन निवडावी. चोपण किंवा पाणी साठून राहणारी जमीन टाळावी, जेणेकरून ती नसावी. आता याच्यामध्ये हे झालं आपलं जमीन निवडण्याचा एक नियम. त्याच्यामध्ये आता मग आपल्याला बियाणे निवडण्याचं. बियाणं कशा पद्धतीने निवडलं पाहिजे मित्रांनो. ज्यावेळेस आपण ऊसाची लागवड करत आहे त्यावेळेस मित्रांनो बियाणं निवडणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर काय करायचं मित्रांनो, जास्त दिवसाचं, समजा तुम्ही 1-1.5 वर्षाचं पुढचं जर बियाणं निवडलं आणि ते जर बियाणं तुम्ही तुमच्या ऊसासाठी लागवडीसाठी जर वापरलं तर मित्रांनो ते तुम्हाला धोकादायक ठरेल, ते चांगलं नसेल. कारण ते खूप जास्त हे झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये मग त्याचं जे उगवण्याचं जे हे आहे त्याचं ती क्षमता कमी होते. तर त्यासाठी मित्रांनो बेणं कसं निवडायचं, तर 8 ते 10 महिन्याच्या वयाचंच बेणं निवडायचं आहे, जेणेकरून ते मित्रांनो खूप चांगल्या प्रकारचं असतं आणि रोगमुक्त असतं, जोमदार असतं. आणि मग त्याच्यामध्ये मग तुम्हाला जो कोणता ऊस लावायचा ते त्याच्यावरती अवलंबून आहे. मग तुम्ही 86-032 लावू शकता किंवा 265 किंवा मग 671 यासारख्या अनेक सुधारित जाती आहे मित्रांनो, त्या कोणत्याही पण आपण लावू शकतात. तर हे झालं मित्रांनो, हा झाला दुसरा नियम. असे अनेक नियम मी सांगत आहे, आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, आता हे आपण झालं बेणे निवड झालं. आता याचं बुरशी रोगांपासून बचाव करण्यासाठी त्याच्यामध्ये औषधांची फवारणी कशी केली पाहिजे, कोणते औषध वापरले पाहिजे. तर मित्रांनो, बुरशीजन्य रोगापासून बचाव होण्यासाठी कार्बोंडाझाईम झिम आणि मेलेथियनच्या द्रावणात 10 ते 15 मिनटे बुडून मगच लावायचं मित्रांनो. काय करायचं, आपल्याकडं रोप असेल किंवा कांडी असेल तर ती मित्रांनो 10 ते 15 मिनटं ह्या द्रावणामध्ये बुडवायचं आणि मग हे मित्रांनो आपल्याला लावायचं आहे. तर दुसरी गोष्ट मित्रांनो, दुसरा नियम आहे, तर आपण ज्यावेळेस हा ऊस लावत आहे त्यावेळेस मित्रांनो त्या 2 सरींमधलं अंतर हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जर त्याच्यामध्ये तुम्ही सरी बारीक काढली किंवा लई मोठी काढली, समजा तुम्ही सरी खूप बारीक काढली तर पुढे त्याच्यामध्ये ऊसाला गर्दी होणार आहे, दाटी होणार आहे आणि मग दाटी झाल्याच्यामुळे ऊसाला पुढं हवा जी आहे ही हवा खेळती राहणार नाही. त्यासाठी मित्रांनो 2 सरींमधील अंतर कमीत कमी 4 ते 5 फूट असावे. यामुळे काय होईल मित्रांनो, हवा खेळती राहील आणि ऊसाची जाडी चांगली वाढण्यासाठी त्याचा फायदा होईल. दुसरी गोष्ट मित्रांनो, पाणी आणि खत व्यवस्थापन. आता माती परीक्षण आपण केलेलीच असेल किंवा केली नसेल तर मित्रांनो माती परीक्षण करून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मग नत्र, स्फुरद आणि पालाश यासारखे माती परीक्षण केल्यानुसारच हे ऊस वाढीसाठी मित्रांनो हे आपण खतं देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मग तुम्ही बाळ भरणी किंवा मग मोठी बांधणी म्हणजे थोडक्यात ऊसाची सरी फोडणे. ह्यावेळेस मित्रांनो सरी फोडण्याच्या वेळेस योग्य खतांचा डोस देणं ते सुद्धा खूप अत्यंत गरजेचं आहे. आणि खतांचा डोस जर वेळेवर जर दिला तर मित्रांनो खूप चांगल्या प्रकारची ऊसाची ग्रोथ होते. दुसरी गोष्ट मित्रांनो, ऊस लागवड केल्यानंतर त्याच्यामध्ये पहिली, दुसरी आणि तिसरी आळवणी करणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ही जर आळवणी जर तुम्ही चांगल्या प्रकारची जर केली तर मित्रांनो तुमचा जो ऊसाचा जो फुटवा आहे तो फुटवा चांगल्या प्रकारचा निघणार आहे. तर मित्रांनो ती आता पहिली, दुसरी आळवणी कशा पद्धतीने करायची हे सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. तर मित्रांनो, पहिली आळवणी प्रामुख्याने मुळांच्या वाढीसाठी आणि हुमणी किडे नियंत्रणेसाठी केली जाते. म्हणजे जी आपण ऊसाची लागवड केलेली आहे, ज्याचं जे कांडं लावलेलं आहे त्या कांड्याला
आळीची किंवा इतर खोडकिड्यांची अडचण होऊ नये म्हणून ही पहिली आळवणी केली जाते. आणि ती पहिली आळवणी मित्रांनो मुळीच्या म्हणजे जे आपण कांडं लावलेलं आहे किंवा एखादा रोप लावलेला आहे त्याची मुळीची वाढ होण्यासाठी ही मित्रांनो ही पहिली आळवणी केली जाते. तर आता या पहिल्या आळवणीमध्ये कोणते घटक वापरायचे मित्रांनो ते सुद्धा आपण नक्की पहा. तर मित्रांनो ह्युमिक ॲसिड म्हणजे 500 ग्रॅम घ्यायचं आहे. ह्युमिक ॲसिड हे 500 ग्रॅम घ्यायचं आहे. तर हे कशासाठी मित्रांनो, तर हे मित्रांनो पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी असतं ह्युमिक ॲसिड. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही 19-19 हे विद्रव्य खत आहे. हे खत मित्रांनो तुम्ही 3 ते 5 किलो एका टाकीसाठी आपल्याला घ्यायचं आहे. त्या टाकीसाठी 3 ते 5 किलो मित्रांनो ते तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ड्रिचिंग करणार आहे त्यावेळेस मित्रांनो ते सोडायचं आहे. त्याच्यामध्ये कार्बोडायझाईन्स, बुरशीनाशक 500 ग्रॅम. उदाहरणार्थ ऊसाची लागवड लवकर होते आणि मुळांची जी विस्तार आहे तो चांगला होतो. त्यासाठी मित्रांनो ही पहिली आळवणी करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी आळवणी मित्रांनो काय करायचं आहे, तर ही दुसरी आळवणी कशासाठी करायची आणि मित्रांनो पहिली आळवणी साधारणपणे ऊस लागवड केल्यानंतर 8 ते 10 किंवा 15 दिवसांच्या आत करणं गरजेचं आहे पहिली आळवणी. आणि दुसरी आळवणी मित्रांनो साधारणपणे 20 ते 22 दिवसांनी किंवा 25 दिवसांनी करणं गरजेचं आहे. तर आता ही आळवणी कशासाठी असते मित्रांनो, तर मित्रांनो जी फुटव्यांची संख्या आहे ही वाढण्याची महत्त्वाची असते. त्यासाठी ही फुटवा चांगला येण्यासाठी ही दुसरी आळवणी करण्यासाठी त्याच्यासाठी कोणते घटक वापरायचे मित्रांनो बघा. 1261 फॉस्फरस सुमत किंवा मग 5 किलो फुटव्यांच्या संख्येसाठी हे 1261 आपल्याला वापरायचं आहे 5 किलो फुटव्यांच्या संख्येसाठी. दुसरी गोष्ट मित्रांनो याच्यामध्ये कीटकनाशक क्लोरोफायरिफॉस हे 500 मिली वापरायचं आहे. मित्रांनो हे काय करतं, वाळवी आणि कीड नियंत्रणासाठी उपयोग येतं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्य पण द्यायचं आहे. त्याच्यामध्ये मग 1 ते 2 किलो अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता. तर मित्रांनो याचा फायदा काय होतो, ऊसाला फुटवा फुटण्याची प्रतिक्रिया वेगवान होते आणि पीक हिरवेगार दिसते. तर मित्रांनो याच्यामुळे काय होतं, ऊसाचा फुटव्यांची वाढ ही वेगवान होते आणि हिरवेगार दिसते. तर आता याच्यामध्ये तिसरी आळवणी पाहू मित्रांनो. तिसरी आळवणी साधारणपणे 30 ते 35 ते 40 दिवसांनी करायची आहे. तर आता ही आळवणी मित्रांनो झाडाची ताकद वाढवण्यासाठी आणि अन्नद्रव्य शोषून घेण्यासाठी केली जाते. तर याच्यामध्ये कोणते घटक वापरायचे मित्रांनो ते पण मी तुम्हाला सांगतो. 13-40-13 हे एक खत घ्यायचं आहे 5 किलो मित्रांनो. सिलिकॉन 500 मिली किंवा मग 1 किलो घ्यायचं आहे. आणि मित्रांनो त्याच्यामध्ये मग अमोनिया ॲसिड किंवा सीड एक्स्ट्रा ट्रॅक्स 5 मिली 500 मिली घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने मित्रांनो ही तिसरी आळवणी आपल्याला करायची आहे. तर मित्रांनो याचा काय फायदा होतो या तिसऱ्या आळवणीचा, तर ऊसाची कांडी जाड होण्यास मदत होते आणि पीक रोगांना बळी पडत नाही. म्हणजे जे ऊसाचं आपलं कांडं आहे ते कांडं चांगलं जाड होतं आणि ऊस चांगल्या जोमाने आणि चांगल्या याने वाढतो. त्याच्यामुळे ह्या महत्त्वाच्या 3 आळवण्या करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर आता ह्या आळवणी करताना मित्रांनो जमिनीत ओलावा असणं खूप गरजेचं आहे. पुरेसा ओलावा असला पाहिजे. कोरड्या जमिनीत आळवणी करू नये. दुसरी गोष्ट द्रावण ऊसाच्या थेट बुंद्याशी किंवा पडेल याची काळजी घ्यावी. आणि तिसरी गोष्ट मित्रांनो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा आळवणी करणे खूप प्रभावी ठरते. अशा प्रकारचे जर मित्रांनो तुम्ही छोटे मोठे नियम जर फॉलो जर केले तर तुमच्या ऊसाचे जे उत्पादन जे घेण्याचं हे आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारचं मिळू शकतं. तर उत्पादन मिळू शकतं. तर मित्रांनो आता हे झाल्या आळवण्या. आता याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्याच्यामध्ये एकदा ह्या 3 आळवण झाल्याच्या नंतर मित्रांनो ऊसाची बाळभरणी करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी कोणते डोस घ्यावे, कोणत्या खतांचा वापर करावा या संदर्भातल्या सुद्धा मित्रांनो मी पाठीमागे व्हिडिओ बनवलेला आहे. तर मित्रांनो चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की ते व्हिडिओ बघा. नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर याच्यामध्ये मित्रांनो मी ऊसाचं स्लरी कशी बनवायची, ऊसाला जीवामृत कसं बनवायचं आणि त्याच्यापासून ऊसाची आपल्या वाढ कशी होईल या संदर्भातली सर्व माहिती मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशीच आपल्याला काही शंका कुशंका असेल तर मित्रांनो तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. दुसरी गोष्ट मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो मी जवळपास ऊस लागवडीपासून तर दुसऱ्या डोस पहिल्या डोस कशा पद्धतीने द्यावा या संदर्भातली माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
पण व्हिडिओ जास्त मोठा होत आहे. त्याच्यानंतर यापुढची माहिती मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करीन. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो आणि माझा व्हिडिओ इथेच समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.